नमस्कार मित्रांनो, मी मनोज पाटील आपले स्टॉक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. आजचा व्हिडिओ एकदम छान होणार आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला 3 असे स्टॉक सांगणार आहे. त्यातला एक सेलिंगला आहे आणि 2 आपण बाईंगसाठी बघणार आहोत. या आठवड्यात स्विंग पोझिशन बनवण्यासाठी आपल्याला ते खूप खूप मदत करू शकतात. बघूया, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा आणि शिका. लगेच ट्रेड घ्या असे नाही, असं मी सांगतही नाही. आधी शिका, काही दिवस लागतील शिकायला, पण नक्कीच तुम्ही एक उत्कृष्ट ट्रेडर होऊ शकता आणि हे सर्व गोष्टी तुम्ही तुमचा एक नोकरी व्यवसाय सांभाळून करू शकतात. तर बघा, पहिला स्टॉक आहे, हा आहे सिप्ला. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, सिप्ला आहे. ट्रेडिंग व्ह्यूवर मी ओपन केलेलं आहे आणि परवा मी जो आपला पहिला व्हिडिओ जो इथं अपलोड केला त्यामध्ये मी चार्ट पॅटर्न सांगितले होते. त्याच्यात मी एक खूप सुंदर पॅटर्न जो ॲक्युम्युलेशन होतं, ज्याच्यात स्मार्ट मनी मोठे इन्स्टिट्यूशन ॲक्युम्युलेशन करतात, तो राऊंडिंग बॉटम जो एखादा स्टॉक डाऊन ट्रेंडला राहतो त्यानंतर फॉर्म होतो तो शिकवला होता. आणि मित्रांनो, आज सिप्लामध्ये बघा, इथं डेली चार्ट आहे आणि याच्यावर अगदी त्याच्या उलट पॅटर्न फॉर्म होतोय. म्हणजे जो राऊंडिंग बॉटम आहे त्याच्या विरुद्ध झाला राऊंडिंग टॉप. हा पॅटर्न केव्हा फॉर्म होतो, तर जेव्हा एखादा स्टॉक हा अप ट्रेंडमध्ये राहतो. बघा, हा जो सिप्ला आहे तो अनेक दिवसांपासून अप ट्रेंडमध्ये आहे. बघा, तुम्ही बघू शकता, सिप्ला अनेक दिवसापासून अप ट्रेंडमध्ये चालत आहे. पळलाच तो भरपूर आणि आता जवळपास या जून 2024 ते आता आपली जी तारीख आहे 9 डिसेंबर 2024 बराच कालावधी लागतो. आणि मित्रांनो, जे राऊंडिंग टॉप बनतो हे ॲक्युम्युलेशनने राहतं, याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन. मोठे इन्स्टिट्यूशन हे माल सोडत असतात. तर खरंच बनलाय का? हा नजरचा खेळ आहे. नजर आपली ज्या दिवशी तुम्ही तुमचा जो एक ट्रेडर असा जागरूक होईल त्याच्यासाठी अभ्यास लागेल. लगेच तर काही एका रात्रीत कोणी होत नाही, पण ज्या दिवशी होणार तेव्हा तुम्ही तर बघू शकणार. बघा, मी इथं आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या बाजूला काही फीचर्स दिले, त्याच्या हेल्पने काढून दाखवतो मी तुम्हाला. ही मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली ब्लू कलरची, ठीक आहे. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे एक कर्व. बघा, ही आर्क घेतली मी, याला इथून बरोबर आणि याला वर अशी ड्रॅग केला. आणि मित्रांनो बघा, मॅजिक दिसतोय का नाही? एकदम बरोबर तयार झालेला राऊंडिंग टॉप. त्याला थोडंसं अगदी बरोबर तुम्हाला असं दिसेल. आणि बघा, जसा राऊंडिंग बॉटम म्हणजे काय? आपली पोहे बनवण्याची कढई, त्या कढईच्या अगदी उलटी पातेली झालं का नाही? हे बघा, ही उलटी कढई भजी तळायची. बरोबर बघा, स्टॉक इथं गेला, बरोबर त्याच्या वरच्या कर्वला त्याने रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर या ब्लू लाईनला सपोर्ट घेत गेला, वर 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 इथं त्याने टॉप बनवला, त्यानंतर परत आला, बरोबर इथं त्याने राऊंडिंग टॉपला बरोबर इथं रेजिस्टन्स घेतला, अरे इथं परत घेतला. आणि आजची ही कॅन्डल, आज 9 डिसेंबर, आज ही कॅन्डल तयार झालेली आहे, जी रेड कलरची आहे. रेड कलर म्हणजे सेलर्स आर इन ॲक्शन. तर मित्रांनो, ॲग्रेसिव्ह नाही राहायचं. तुम्हाला ट्रेड घ्यायलाच हवा असं मी सांगत नाही. आधी शिकून घ्या आणि मगच घ्या. परत एक वेळा रिपीट करतो, ठीक आहे. आणि ब हा हा जेव्हा इथं ब्रेकडाऊन होऊन खाली कॅन्डल क्लोज होईल, खूपच जबरदस्त हा फास्टली हा खाली जाणार आहे. हे एका दिवसाचा नाही बरं का, इंट्राडे नाही, हे स्विंग ट्रेडिंग म्हणतात त्याला. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काही दिवसांसाठी आपण पोझिशन बनवतो. आणि बरं, जेव्हा ब्रेकडाऊन होतो तेव्हा आपण बाय करत नाही, तेव्हा आपण करतो सेल. सेल हे नेहमी फ्युचर्समध्ये करता येतं. त्या फ्युचर्समध्ये त्याचे लॉट साईज ही फिक्स असते. तर बाईंग तर कोणीही करतं मार्केटमध्ये, कारण की बाईंग ही होल्ड करता येतं, सेलिंग ही होल्ड नाही करता येत. त्यासाठी त्याच्यात फार मास्टर लागतो. जो सिकंदर आहे तोच सेलिंग करायची डेअरिंग करू शकतो, ठीक आहे. तुम्ही बघा इथं, आणि ज्यांची इच्छाच असेल तर सेल कोणत्या पोझिशनला करू शकता तुम्ही सिप्ला हा उद्यासाठी. तर बघा, मी आता 0ला ओपन करतो. तर बघा, जेव्हा हा तोच चार्ट आहे मित्रांनो, हे वेगळं नाही आहे, ठीक आहे. हा चार्ट आहे, फक्त मी इथं 0मध्ये त्याला ओपन केला आहे मित्रांनो. हा इथं आता 1472च्या आसपास, 70-72च्या आसपास तो आज क्लोज झालेला आहे, 70ला. ओके, आता तो थोडासा वर यायची तुम्ही उद्या वाट. जर खूपच सेलिंग झाली तर तो डायरेक्ट खाली गॅपडाऊन उद्या ओपन होऊन तो खाली जाऊ शकतो. तर अशा वेळेस आपल्याला सेल नाही करायचं. वेट फॉर द प्राइस ॲक्शन. अगेन आय एम रिपीटिंग, वेट फॉर द प्राइस ॲक्शन. बघा, तो थोडासा वर जाईल आणि ही जी रेंज तुम्हाला दिसत आहे, कृपया करून या रेंजमध्ये तुम्हाला सेल करायची हिंमत करायची असेल तर करू शकतात, ठीक आहे.
हा 1500 ते 1530 या रेंजमध्ये इथं आला मी नक्कीच सेल करणार आहे. आणि ऑफकोर्स याच्या वरचा जो 1550 52 55च्या रेंजमध्ये माझा स्टॉप लॉस राहणार आहे. आणि टार्गेट तर बरंच खालचं राहणार आहे. जेवढा आपला स्टॉप लॉस आहे त्याच्या दुपटी तिपटीपेक्षा जास्त पॉईंटचं खालचं टार्गेट हे नक्कीच राहणार आहे. टार्गेट कसं काढायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. त्यासाठी माझे सबस्क्रायबर तुम्ही वाढवा. 1000 सबस्क्रायबर व्हायलाच हवे या 15 दिवसात. तर मित्रांनो, सिप्ला हा आपण सेलिंगसाठी पाहिला. आता बाईंगसाठी पण मी काही स्टॉक निवडलेले आहेत. तर बघूया. पहिला आहे प्रायव्हेट बँक, जिला खूप लोकांनी धुतलं रे मागील फार दिवसापासून. इतकं धुतलं बघा, पडत पार त्याला इतका सेल केला. इंडसइंड बँक लोकांनी होल्डिंग करून ठेवलेली होती. बरेच माझ्या मित्रांनी कॉलवर सांगितलं इथं 1400-1500ला त्या टी व्हीवरचे लोक जे येतात, जे दुसरे काही यूट्यूबर आहे, इंस्टाग्राम आहे, त्यांचं पाहून इथं घेऊन अडकून गेले. आणि बघा त्यांनी त्यांचं अजूनही ते होल्डमध्ये आहेत. पण मित्रांनो, थोडं त्याच्यात आता मला थोडे पॉझिटिव्ह सायन्स दिसत आहे. म्हणूनच इथं मार्किंग केली आहे. तुम्ही पण बघू शकतात. हा हवरली चार्ट आहे. हवरली म्हणजे एक कॅन्डल एका तासाची. आणि मित्रांनो, मी जे हे मार्किंग केलं हे लक्षात ठेवा. आणि लगेच ॲग्रेसिव्हली बाईंग करायची नाही आहे. आपल्याला बघा, जेव्हा हे आता उद्या इथं प्राईज ॲक्शन होणार, उद्या नाही परवा, जे कधीतरी समजा ही प्राईज वर गेलीच नाही आणि खालीच निघून गेलं, तर हे मी जे सांगतोय तुम्हाला बाईंग हे ॲक्शनमध्ये येणार नाही. पण समजा हा काही उद्या परवा या 2-1 दिवसात ह्या कॅन्डल जशा वर गेल्या, 1 तासावरच्या चार्टची गोष्ट करतो मित्रांनो मी, आणि ग्रीन कॅन्डल आली आणि ह्या बॉक्सच्या ह्या वरच्या लेवलला किती ती 999 1000 समजा 999च्या वर जेव्हा एक ग्रीन कॅन्डल क्लोज देईल, ती अचानक वरही जाऊ शकते. लगेच घाई करायची नाही. डोंट हरी टू बाईट. जसा 1000ला गेला तसा, तर त्याला थोडंसं वेट करायचं आपण. तो लगेच खाली येईलच प्राईज ॲक्शन. आणि ह्या बॉक्समध्ये कुठंतरी तुम्ही बाईंगचे बघा पेशन्स. आपल्याला आयुष्यात असं शिकवतात की लाईफ इज ऑल अबाउट द सेकंड चान्स. असा चान्स मिळाला, मी मिस नाही केला. पण मित्रांनो, स्टॉक मार्केटच्या माझ्या अनुभवाने सांगतो, इथं असंख्य चान्स मिळतात. फक्त आपण पेशन्स ठेवायला हवे. जसा वाघ हे शिकारसाठी शांत बसून राहतो आणि योग्य वेळी झडप घालतो शिकारवर, तसंच आपलं पण काम असायला हवं. आपण असं लगेच बाय, ती ग्रीन कॅन्डल दिसली का बाय, रेड कॅन्डल दिसली का सेल, असं करायचं नाही. हळूहळू तुम्हाला वेळ लागेल शिकायला, पण नक्कीच तुम्ही मास्टर होणार. या चॅनलसोबत राहायचं. तर बघा, इथं ग्रीन कॅन्डल जशी क्लोज झाली आणि ती थोडीशी खाली जेव्हा त्याचा पुल डाऊन येणार याच्यात, मगच तुम्ही बाईंग ॲक्शन घ्या आणि खूप छान याच्यात तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात. ओके. हे एक सिप्ला मी तुम्हाला सेलिंगला आणि एक याला सांगतोय. तुमची इच्छा, मी बाईंग करायलाच लावते, सेलिंग करायलाच लावते असं नाही, नव्हे. शिकण्यासाठी सर्व सांगते. आणि एक दुसरा स्टॉक आहे, तो मी इथं नाव वाचू शकता तुम्ही. थोडं नाव कट होतं स्क्रीन रेकॉर्ड या. INGERRAND, इंगरलँड. तो इंगर्स रोल रँड इंडिया असं त्या स्टॉकचं पूर्ण नाव आहे. मी तुम्हाला सांगून दिलं. तर बघा, डेली चार्ट आहे. डेलीवर त्याने बुलरन जबरदस्त दिला या 2 वर्षात. आता ही लाईन जी मी ड्रॉ केली आहे, तर मित्रांनो एक कन्सेप्ट आहे. जे बुक आहे, मी पुढच्या एखाद्या व्हिडिओत सांगेल तुम्हाला. ते बुक्स मी जे वाचले खूप छान, त्याच्यात एक कन्सेप्ट शिकवली गेली आहे, त्यानुसार मी सांगतोय. तर बघा, जेव्हा एखाद्या ट्रेंडला स्टॉक हा जबरदस्त बुलरनमध्ये आहे आणि तो अनेक वेळा स्पर्श करतो म्हणजे टच. तर बघा, याला आपण टी फॉर टच म्हणू. तर बघा, इथून तर ही लाईन मी अशी ड्रॉ केली. तर हा पहिला टच, फर्स्ट टी. हा सेकंड टच, 2T. आणि हा थर्ड टच, 3T. तर 3T झालेला आहे म्हणजे हा स्टॉक जबरदस्त आता ब्रेकआउट देण्याच्या पोझिशनवर. आणि ब्रेकआउट दिल ना मित्रांनो, 10% मिनिमम याच्यात रिटर्न मिळतील. 10%. पण जेव्हा हा ब्रेकआउट दिल तर तुमच्याने धरला जाईल, तो आता काही सांगता येत नाही. कारण की जो स्मार्ट मनी येतो त्याला इतक्या वेगाने वर घेऊन जातील की ते आपल्याला समजूही देणार नाही. हां, तर याच्यात आपलं काय कसं ॲप्रोच असायला हवा. बघा, हे एक मला थोडासा सप्लाय झोन वाटत आहे. कारण की जेव्हा इथं एक ॲक्युमुलेशन या छोट्या अशा ज्या कंजेस्टेड कॅन्डल बनायला लागतात ना, तेव्हा व्हॉल्यूम ड्राय होतं. तर जवळपास असं जेव्हा होतं तेव्हा 90% एक वेळा शेकआउट होतं. 90% वेळा मी पाहिलेलं आहे. एक वेळा शेकआउट होईल. शेकआउट म्हणजे काय, उद्या परवा कधीतरी हा थोडीशी कॅन्डल खाली येऊ शकते. ते वीक जे प्लेयर असतात यांना बाहेर काढण्यासाठी मार्केट ॲक्शन घेतेच. तरी खाली येऊ शकतं. त्या ॲक्शनची वाट बघा. समजा खाली आली एखादी कॅन्डल आणि त्यानंतर लगेच त्याने भरपाई केली 1-2 दिवसात आणि वर या पोझिशनच्या वर जर क्लोज झाली कॅन्डल,
नक्कीच बाय करण्याचा विचार तुम्ही करू शकतात. आणि जो असा त्याचा रिसेंट लो असेल तो त्याचा स्टॉप लॉस. आणि ही जी कालची मी एक लाईन काढली आहे 4100, हा सुद्धा एक त्याचा मजबूत सपोर्ट आहे. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला बघा खूप दिवसांपासून त्याच्यात प्रेशर भरलं गेलं आहे. आपण जेवढं जास्त पाणी पितो, जितका जास्त वेळ पिक्चर पाहायला गेलो थिएटरला, आणि आपण जितका वेळ जास्त वेळ जर टॉयलेटला गेलो नाही 2-3 तास, तो जेवढा प्रेशर निघतो, बरोबर तीच कन्सेप्ट इथं आहे. हे जितक्या महिन्यांपासून या रेंजमध्ये असा कन्सॉलिडेट झाला आहे, तो जेव्हा सुटेल तो प्रेशर तेवढाच भयानक राहील. आणि त्याचा न्यू हाय 52 या हायला सुद्धा तोडून तो वर जाईल. मग तर सांगायचंच काम नाही. फक्त प्राइस ॲक्शनची वाट बघा. व्हिडिओ परत रिपीट करायचा, रिवाइंड करायचा, पाहायचा. आणि मित्रांनो, एक तिसरा स्टॉक जो मला वाटत आहे येत्या दिवसात हा थोडे खूप नाही, हा 5% वगैरे होऊ शकतो, तो HDFC AMC. ठीक आहे. HDFC असेट मॅनेजमेंट. ओके. तर बघा याच्यात ही जी मी रेंज ड्रॉ केली आहे डेली चार्टवर, तर तुम्ही बघू शकतात ही तर वर याला ही जी ब्लॅक लाईन दिसते, ह्या 2 लाईन याच्यात त्याला रेजिस्टन्स आहे. ओके. म्हणूनच बरोबर तो तिथून हे झाला आहे, तिथून रिटर्न आला आहे. तो उद्या परवाही तिथून रिव्हर्स येऊ शकतो. समजा याला तोडून तो वर चालला गेला तर सोडून द्या, या स्टॉकला पाहू नका. पण समजा इथून तो खाली आला तर या ब्लू लाईनमध्ये तुमची इच्छा असल्यास तुम्ही बाय करू शकतात. इथं खालचा स्टॉप लॉस राहील आणि नक्कीच 5 ते 10% याच्यात वर जाऊ शकतो. 10% नाही 5% जरी आले तरी खुश राहा. ओके मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? तर एक सांगून देतोय, कितीही काळे ढग आले तरी पाऊस पडेलच. भरपूर पाऊस पडेल का थोडेसे पाऊस पडून शांत बसेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्याप्रमाणे स्टॉक मार्केटचंही राहतं, सर्व अंदाजांचा खेळ. स्वतः शिका, मास्टर बना, नंतर ट्रेड घ्या. आणि मला या व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल, बघा 2-1 दिवस माझे सर्व सांगितलेलं काही घडतं का नाही घडतं, आणि नंतर मात्र नक्की शेअर करा मित्रांनो. माझं चॅनल जेवढं ग्रो होईल तेवढं मलाही त्याच्यात जोश येईल आणि मी पण तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणत जाईल. थँक्यू.